तर नमस्कार मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं स्टेटस ज्याप्रमाणे आपण वेबसाईटवरती पाहू शकतो त्याचप्रमाणे आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं स्टेटससुद्धा पाहू शकतो। मित्रांनो, 8व्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 1774 कोटी निधी आणि सोबतच मागचा निधी मिळून 1820 कोटी इथे वितरित केले जाणार आहे। 2-3 दिवसांमध्ये हप्ता येण्याची शक्यता दाट आहे। मित्रांनो, आता ह्या हप्त्याचं स्टेटस तुम्हाला कसं बघायचं आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं, त्यासाठी सुद्धा एक पोर्टल आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यावरती तुम्ही हप्त्याचं स्टेटस कसं पाहू शकता हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत। तर मित्रांनो, छोटीशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, नमोचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे nsmn.mahaIT.org। मित्रांनो, जास्त लोड घ्यायचा नाही आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ज्या पद्धतीनं आपण प्रोसेस करणार आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे, खूप जास्त हार्ड नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे। आता मित्रांनो, या पोर्टलवरती तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स बघायला मिळतील, लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस। तर आपल्याला फक्त आता ह्या बेनिफिशरी स्टेटसवरती चेक करायचं आहे, कारण आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे नमोचा हप्ता मिळाला की नाही मिळाला। तर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतील, मोबाईल नंबर आणि रजिस्टर्ड नंबर। आता मित्रांनो, सिंपल आहे, तुम्हाला इथे मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि खालच्या बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे। जर तुम्हाला रजिस्टर्ड नंबरनी चेक करायचं असेल तर तुमच्याकडे रजिस्टर्ड नंबर असायला हवा। जर तुमच्याकडे रजिस्टर्ड नंबर नसेल तर सिंपल आहे मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। मी तुम्हाला इथे दाखवून देतो मित्रांनो। PM किसान सर्च करायचं आहे, PM किसानची वेबसाईट तुम्हाला पहिलेच भेटेल, त्या लिंकवरती क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं आहे। इथे खाली यायचं आहे मित्रांनो, इथे तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल, नो युअर स्टेटस। या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। एक ऑप्शन मिळेल इथे तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर, यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा आधार नंबर। तर आता आपण आधार नंबरनी चेक करूया। तर त्यासाठी मित्रांनो, इथे आधारच्या बॉक्समध्ये आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर समोरचा कॅप्चा टाकून गेट OTPवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, रजिस्टर्ड नंबरवरती आधारला लिंक असलेल्या नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। नंबर मित्रांनो इथे टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकण्याआधी रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर मित्रांनो हा रजिस्ट्रेशन नंबर नमोच्या वेबसाईटवरती टाकायचा आहे। दोन्ही ऑप्शन तुम्हाला मिळालेत मित्रांनो। पहिला तर खूप सिंपल आहे, मोबाईल नंबर आणि दुसरा आहे रजिस्ट्रेशन नंबर। त्यानंतर मित्रांनो खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुमच्यासमोर संपूर्ण माहिती येते, ज्यामध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव, काय स्टेटस आहे, तुमचं गाव कोणतं आहे, कोणती बँक आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळते। इथे खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक तुमची बघायला मिळेल, कोणत्या तारखेला पैसे जमा झालेत ते बघायला मिळेल, कितवा हप्ता तुमचा आहे नमोचा तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही नमो किसान सन्मान निधी योजनेचे स्टेटस पाहू शकता। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।